पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद वर्धा यांच्या वतीने जैवविविध व्यवस्थापन या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली आहे। या कार्यशाळेत 23 गावातील सरपंचांनी सहभाग घेतलाय। गवळाऊ गायीच्या संवर्धनासोबतच स्थानिक पातळीवर असलेल्या जैवविविधता टिकवण्यासाठी या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली आहे। त्यासाठी 2002 च्या जैवविविधता कायद्याचा वापर करून गावागावात गावकऱ्यांनी समिती स्थापन करण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सूर या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आलाय। हा जिल्ह्याचं जे भूषण आहे ती म्हणजे गवळाऊ गाय। कालोगामध्ये हळूहळू वेगवेगळ्या कारणांनी ही गाय संपत चालली। आता हिची संख्या अगदी नाममात्र उरलेली आहे। पण आपण सगळे बघतोच आहोत की आता भारतीय गोवंशाच्या दुधाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे। त्यामुळे आता आपल्याला हा आपला भारतीय गोवंश सांभाळला पाहिजे। मग कसा सांभाळायचा तो? तर याची सुरुवात आधी आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करूया, समजून घेऊया। आणि मग आपण आता सुरुवातीला आपल्या गायींचं सगळं परंपरागत ज्ञान लिहून काढूया त्या रजिस्टरमध्ये। आणि मग शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अधिकारी असे सगळेजण मिळून आपण या गायीच्या पुनर्संगोपनाचा, पुनर्स्थापनेचा एक छान आदर्श कार्यक्रम करूया। शेतकऱ्यांना या निमित्ताने परंपरागत बियाणं सांभाळता येणार आहे, आपल्या गावातली जंगलातली जैवविविधता सांभाळता येणार आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं जतन, संवर्धन करता येणार आहे। आणि यात एक फायदा असा आहे की आपल्याला आपलं परंपरागत ज्ञान पण लिहिता येणार आहे आणि आपल्याला आधुनिक विज्ञानाचा सुद्धा याच्यामध्ये मिलाप करता येणार आहे। जी जैवविविधता आहे त्या जैवविविधतेचं संवर्धन करणं, त्याचं शाश्वत वापर करणं आणि ते वापर करून त्याचा जर कोणी बाहेरील व्यक्ती जर व्यापारिक उपयोग करत असेल, त्या व्यापारिक उपयोगाच्या लाभातून त्या क्षेत्रातील जैविक विविधता व्यवस्थापन समितीला शेअर मिळणं, भागीदारी असणं ह्या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। आणि जैवविविधता म्हणजे काय जंगल एवढंच नाही, जैवविविधता ही आपल्या शेतातही आहे आणि शेतातील जैवविविधता आपल्या जीवनाशी निगडीत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेली जैवविविधता, कोणत्या प्रकारचे वाण असतील, पिकं असतील, ती सगळ्या जैवविविधतेचं आपल्याला जतन करायचं आहे। त्याचे वाण आपल्याला समृद्ध करायचे आहेत। एखाद्या शेतकऱ्यांचं पारंपरिक ज्ञान असेल, एखादं वाण विकसित केलं असेल त्यांनी, त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ह्या दृष्टीने ह्या कायद्याचं जास्त महत्त्व आहे। जैविक विविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून जैविक विविधता क्षेत्रातील, व्यवस्थापन क्षेत्रातील जे काही जैविक विविधता आहेत त्या जैविक विविधतेचं लोकजैविक विविधता नोंदवही तयार करणं आणि त्या जैविक विविधता नोंदणीच्या माध्यमातून आपल्या जैविक संसाधनाचा जास्तीत जास्त संवर्धन करणं आणि त्या संवर्धन करण्याकरता आपल्या शेतकऱ्यांनी जे काही आपल्या त्या क्षेत्रातील सगळ्या ग्रामस्थांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे।